तर आज वाशिमच्या पोहरादेवीमध्ये रामनवमी यात्रा महोत्सव साजरा होत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक जगदंबा मातेची शासकीय पूजा करणार आहेत। त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस संत सेवालाल महाराज समाधीचं दर्शन घेतील। पोहरादेवीमध्ये यात्रेसाठी देश आणि विदेशातून लाखो बंजारा भाविक येत असतात। दरम्यान याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनोज जयस्वाल यांनी। पाहूयात। वाशिमच्या पोहरादेवी येथे रामनवमीनिमित्त लाखो भाविक दर्शनासाठी दाखल झाले आहेत। आपण बघू शकतो सध्या गर्दीचा महापूर ओसरलेला आहे। वाशिमच्या पोहरादेवी येथे आज संत सेवालाल महाराजांच्या दर्शनासाठी लाखो भाविक दाखल झालेले आहेत। सुमारे 2 लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे। तसेच आज विशेष करून राज्याचे मुख्यमंत्री सपत्नीक पोहरादेवीच्या दर्शनासाठी आणि पूजेसाठी पोहरादेवी येथे दाखल होणार आहेत। त्यांच्या हस्ते विशेष पूजा होणार आहे आणि विशेष बाब म्हणजे पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोहरादेवी येथे ही पूजा संपन्न होणार आहे। यावेळी जगदंबा देवी, संत सेवालाल महाराज, संत रामराव महाराज यांचे ते दर्शन घेणार आहेत। त्यानंतर एका सभेला ते संबोधित करतील अशी माहिती आहे। एकंदरीत पाहता पहिल्यांदाच पोहरादेवीत मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री सभा, त्यामुळे यंदाचं आकर्षण वेगळं राहणार आहे। मनोज जयस्वाल, साम टीव्ही न्यूज, पोहरादेवी, वाशिम।